नमस्कार. आज आपण आलो आहे सोनेरीचा किल्ला म्हणजेच मल्हारगड. इथं माहिती दिली आहे गडाची आणि इतिहास सांगितलाय. तिथंच आपण गाडी पार्क करू शकतो आणि इथून पुढं वर जायचं आहे आपल्याला. ही पूर्ण तटबंदी दिसते आपल्याला. गड चढायला सोपा आहे, 10 मिनिटात तुम्ही वर पोचता. इथं सगळ्या मातीच्या शिड्या तयार केलेल्या आहेत वर जाण्यासाठी आणि समोर बुरुज दिसतोय आपल्याला. पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटर दूर आहे. मातीच्या पायऱ्यावर चढून आलो की आपल्याला इथं चोर दरवाजा दिसतोय. गडाचा जो महादरवाजा आहे तो पलीकडच्या साईडला आहे. तर आपण आता चोर दरवाजातून आत जातोय. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरी, कडेफटार यांसारखे ठिकाणे दिसतात. चोर दरवाजातून आत येतात. डाव्या साईडला विहीर दिसते आपल्याला. विहीर सुकलेली आहे पण विहीर खूप मजबूत दिसते. चोर दरवाजातून वर आलो आपण की तिथून थोडं पुढं आलो सरळ की आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय आणि त्याच्या मागून तिथून बालेकिल्ल्यामध्ये जायला रस्ता आहे. किल्ल्याची बांधणी मराठा सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनेरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे. इसवी सन 1757 ते 1760 या 3 वर्षात किल्ला बांधून पूर्ण केला. ही गडाची बाहेरच्या साईडची तटबंदी आहे. अजूनही सुस्थितीत आहे. बुरुज दिसतात आपल्याला आणि ही आतील साईडची तटबंदी आहे. गडाच्या बाहेरच्या साईडची तटबंदी ही त्रिकोणी आकाराची आहे आणि गडाच्या आतमधली बालेकिल्ल्याची तटबंदी ही चौकोनी आकाराची आहे. गड हा 4 ते 5 एकरमध्ये पसरलेला आहे आणि भौगोलिक स्थिती म्हणायची गडाची तर वेल्हे तालुक्यातून 2 सह्याद्रीच्या रांगा आहेत. एका रांगेवर तोरणा आणि राजगड आहे तर दुसरी रांग ही भुलेश्वरची रांग म्हणून ओळखली जाते. त्या रांगेवर हा किल्ला येतो. त्या रांगेवर कोणकोणते किल्ले येतात? मल्हारगड, पुरंदर, सिंहगड, वज्रगड असे काही किल्ले येतात भुलेश्वर रांगेवर. आपण आत्ता बालेकिल्ल्यामध्ये जातोय. इथून वाटे आत जायला. ते आपण बघतोय राजवाड्याचे अवशेष आहेत काही. हा जो पूर्ण परिसर दिसतोय आपल्याला हा बालेकिल्ला आहे मल्हारगडावरचा. बालेकिल्ल्यातली विहीर आहे. तिथून आपण थोडंसं इकडं मागं आलो तर आतमध्ये जायला वाट आहे. इथून आत जायचं आहे आपल्याला. म्हणजे आत गेलो की आपल्याला खाली एक असं भुयार बघायला मिळते. तळघर आहे आतमध्ये. खंडोबाचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे. दोन्ही मंदिरांच्या स्थिती ही उत्तम आहे. जुन्या काळातलं बांधकाम आहे. आपण आता महादेवाच्या मंदिरात चाललोय. महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं खंडोबाचं मंदिर आहे. हे काय हो आजी? हे दीपमाळ. खंडोबा मंदिरात अनेक छोट्या छोट्या मूर्ती दिसतात आपल्याला.
आपण गडावर चढताना चोर दरवाजाने चढलो. आता आपण ही साईड बघतोय, ही हा आहे महादरवाजा. महादरवाज्यातून आत आलो की आपल्याला ह्या जागा दिसतात अशा. त्या काळी ह्या जागा मावळ्यांच्या विश्रांतीसाठी होत्या. आता आपल्याला इथून वर चढायचे. महादरवाज्यातून आत आलो की आपल्याला समोर महादेवाचं मंदिर आहे दिसतं ते. मल्हारगडावरचे बाले किल्ल्याचे जे बुरुज आहेत ते आपल्याला अजून पण चांगल्या स्थितीत बघायला मिळतात. महादरवाज्यातून आपण आलो चालत चालत की आपल्याला इथं हा अजून एक दरवाजा दिसतोय. हा दरवाजा बाले किल्ल्यामध्ये जाण्यासाठीचा आहे. आणि ह्या दरवाज्यातून आपण एंटर केलं की आपल्याला समोरच दोन्ही मंदिरं दिसतात, महादेवाचं आणि खंडोबाचं. हा मल्हारगड तटबंदी बाहेरच्या साईडची. आणि डाव्या साईडनी सरळ डोंगर जातोय, त्याच्यावर ध्वज दिसतोय आपल्याला. मल्हारगड हा स्वराज्यातला सर्वात तरुण किल्ला म्हणून ओळखला जातो. तर हा किल्ला कशासाठी बांधला होता, तर हा किल्ला बांधला होता दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी. आपल्याला समोर जे डोंगर दिसत आहेत त्या डोंगरांच्या पुढं दिवे घाट आहे. तर दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ला बांधला होता. आणि किल्ला ह्यासाठी थोडा अलीकडे बांधलाय, शत्रूला हा किल्ला दिवे घाटातनं दिसायला नाही पाहिजे त्यासाठी थोडा अलीकडे बांधलाय. आपण जर त्या डोंगरावर गेलो तर आपल्याला त्या डोंगरावरून दिवे घाट पूर्ण दिसतो. आणि स्वराज्यातला तरुण किल्ला ह्यासाठी म्हटलं जातं की हा किल्ला सर्वात शेवटी बांधला आणि हा किल्ला पेशव्यांच्या काळात बांधलेला आहे. आता आपण चोर दरवाजापाशी आहे. तिथं उभे राहिले की आपल्याला समोर डोंगर दिसतंय. हा पुरंदर किल्ला आहे आणि त्याच्या शेजारी वज्रगड आहे.